चालू करायचंय. हा आता मागचे काही दिवस आपण रेरा कायदा कसा तयार झाला, त्यानंतर त्या कायद्याप्रमाणे काय काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत, त्याप्रमाणे रिअल इस्टेट व्यवहारामधले कोण कोण स्टेक होल्डर असतात ते म्हणजे प्रमोटर, एजंट आणि अलॉटी म्हणजे कस्टमर, या तिघांच्या मध्ये हे व्यवहार होत असतात. तो व्यवहार स्मूथली व्हावा म्हणून त्या प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या म्हणजे त्यांच्या ड्युटीज, त्या ड्युटीज पार पाडण्यासाठी त्यांनी काय काम करायचं, दॅट इज देअर फंक्शन्स म्हणजे त्यांची कामं, हे सगळं आपण मागच्या काही दिवसात बघितलेलं. आता पुढं प्रश्न येतो, हे कायदा झाला, डेफिनेशन झाले, आता हाऊ टू इम्प्लिमेंट इट, ग्राउंड लेवल पर्यंत तो कायदा त्याची अंमलबजावणी कशी करायची, त्यासाठी काय मेकॅनिझम आहे. तर मग कायद्यामध्येच या गोष्टींचा उल्लेख करायला लागतो त्यांना, की कुठलं मेकॅनिझम या कायद्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्म करेल, मग त्यांची कामं काय असतील वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळं हा दिल्लीतनं केलेला आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. त्यामुळे त्या कायद्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटचीच ही जबाबदारी या कायद्याप्रमाणे की त्यांनी एक सेंट्रल ॲडवायझरी काउन्सिल स्थापन करायचं, विच इज त्याला आपण म्हणू स्टँडिंग बॉडी ज्याला म्हणतात, म्हणजे ती बॉडी कायम अस्तित्वात असते. काही भारतात बाकी काय झालं, इलेक्शन आल्या गेल्या, नवीन सरकार आलं बदललं, तरी ह्या बॉडीज मात्र तशाच राहतात. त्याच्यावरचे एखाद दुसरा मेंबर बदलला तरी ती बॉडी काही डिसॉल्व्ह होत नाही. त्यामुळं हा या पद्धतीने या कायद्याच्या अंतर्गत जे व्यवहार करतील त्यांना सतत हे काउन्सिल स्टँडिंग असतं त्यांच्या मागं. या कायद्याच्याच कलम 41(1) प्रमाणे ते सांगितलेले आहे की द सेंट्रल गव्हर्नमेंट शॅल एस्टॅब्लिश अ काउन्सिल known as Central Advisory Council from a suitable date and notify it. ते 2016 मध्ये त्यांनी ते इम्प्लिमेंट करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे गव्हर्नमेंटला नोटिफिकेशन काढायला लागतं. ते त्यांनी नोटिफिकेशन काढून हा कायदा आता या तारखेपासून अस्तित्वात आलाय असं डिक्लेअर केलं. आता याचा मग चेअरमन कोण, मतलब चेअरमन नुसतं मन म्हटलं की पुरुष येतो फक्त, म्हणून हल्ली त्याला चेअरपर्सन म्हणतात. म्हणजे एखादी लेडीज सुद्धा त्याची चेअरपर्सन होऊ शकते, म्हणून तो शब्द चेअरपर्सन केलाय. त्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटनी मग हे काउन्सिल फॉर्म करून याचा चेअरपर्सन या काउन्सिलचा हा नेहमीसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची जी मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट आहे त्याच ते खातं ज्या कुठल्या मिनिस्टरकडे असेल तो मिनिस्टर हा याचा एक्स ऑफिशियो म्हणजे तो मिनिस्टर झाला की तो आपोआप ह्याचा चेअरपर्सन होतो. अशा अर्थाने एक्स ऑफिशियो म्हणजे हा मिनिस्टर हाच या काउन्सिलचा चेअरपर्सन झाला. आता ह्या काउन्सिलने काम करण्यासाठी त्यांना एकत्रितपणे निर्णय घ्यायला सोपं जावं, कारण रिअल इस्टेट इंडस्ट्री ही एकीकडे फायनान्सशी जमिनीत निगडीत आहे, दुसरीकडे जमिनीशी निगडीत आहे, तिसरीकडं लोकांच्या डिस्प्यूटमुळे लॉ आणि जस्टिसशी रिलेटेड आहे, कंझ्युमरचा संबंध असल्यामुळं कंझ्युमरचे साठी जे कायदे आहेत ग्राहक कायदे त्याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मिनिस्ट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह या काउन्सिलचे मेंबर असले पाहिजेत असं कायद्याने सांगितलं. आणि त्याप्रमाणे इथे यादी दिली ते सगळ्यात. त्याच्यात मग फायनान्सचा प्रश्न आला की नॅशनल हाऊसिंग बँकेचा पण प्रतिनिधी पाहिजे, त्यानंतर नीती आयोगाचा पाहिजे, कारण नीती आयोग हा भारतात
साधारण भविष्यातलं धोरण ठरवत असतो. मग त्यांना हे त्यांच्या धोरणाप्रमाणे रेरा कायदा बदलतोय का नाही, त्याच्यात चेंजेस करतोय की नाही, हे त्यांच्यात एकमेकांच्यात कोऑर्डिनेशन राहावं म्हणून नीती आयोगाचा पण रिप्रेझेंटेटिव्ह पाहिजे. असं पद्धतीने ते सर्व लोक आले. शिवाय ज्या लोकांशी ऍक्च्युली हा संबंध येतो त्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीचे 5 रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्यात असले पाहिजेत. आणि मग गव्हर्नमेंटला वेळोवेळी वाटेल तसं इतर कुठल्याही मिनिस्ट्रीचे त्याच्यात त्यांनी ऍड करायचे ठरवले तरी दे कॅन ऍड. आणि त्याच वेळेला हे स्टेट लेवलला इम्प्लिमेंट करायचं असल्यामुळं, राज्याच्या लेवलला इम्प्लिमेंटेशन करायचं असल्यामुळं वेगवेगळ्या राज्यांचे सुद्धा एकूण 5 मेंबर त्याच्यावर असले पाहिजेत. आणि त्या राज्यांचं रोटेशन मध्ये ते राज्य बदलत जातील. एक वर्ष ह्या 5 राज्यांचा, त्याच्या पुढच्या वर्षी वेगळी 5 राज्य अँड सो ऑन. तोच प्रकार अबाउट द अदर मेंबर्स एकीकडे चालू असतो. बट दॅट बॉडी इज परमनंटली देअर. त्यातले मेंबर बदलले, अपॉइंटमेंट बदलल्या, त्या डिपार्टमेंट म्हणजे त्या मिनिस्ट्रीचा मिनिस्टर बदलला तरी बॉडी डिझॉल्व्ह होत नाही. हे मुख्य लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर CSC आपण आता याला शॉर्ट मध्ये म्हणू, सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल. त्याच्यामध्ये अजून 10 मेंबर्स पाहिजेत रिअल इस्टेट इंडस्ट्री मधले, कंझ्युमर्सचे काही पाहिजेत, एजंट्सचे काही रिप्रेझेंटेटिव्ह, कन्स्ट्रक्शन लेबरर्सचेही पाहिजेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन जे असतात त्यांचे हे सगळे मिळून 10 पाहिजेत. तसंच काही अकॅडमिक आणि रिसर्च बॉडीज आहेत, रिसर्च इन्स्टिट्यूट असतात ज्या रिअल इस्टेट संदर्भात रिसर्च करत असतात. या सगळ्यांचे मिळून जसे त्या वरती यांचे 5 सांगितले स्टेट गव्हर्नमेंटचे, तसे यांचे सगळ्यांचे मिळून 10 पाहिजेत. आणि हे सुद्धा रोटेट होत राहतात टाइम टू टाइम. 1 वर्ष, 6 महिने, 2 वर्ष असे जी काही मुदत ठरेल त्याप्रमाणे ते बदलत राहतात. आणि त्यामुळं सरकारला किंवा या काउन्सिलला रिअल इंडस्ट्री मधली ताजी बातमी काय आहे, काय घडामोडी आहेत, लोकांचे काय डिमांड आहे, काय हवंय त्यांना, काय नकोय, हे सगळे अपडेट सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल पर्यंत पोहोचण्याचा हा मेकॅनिझम तयार होतो. आता व्हॉट इज CSE हे कळलं का? अंकिता मॅडम, हो CSE सर. म्हणजे कळलं काय ना? तर ही अपेक्स बॉडी आहे, म्हणजे टॉपमोस्ट बॉडी सेंट्रल ऍडवायझरी काउन्सिल. हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेवलला असतं. मग आता यांची कामं काय, या काउन्सिलने काय काम करायचं, इतके सगळे मेंबर्स त्याच्यात घेतले, त्यांनी सगळ्यांनी मिळून करायचं काय ते पण डिफाईन करायला लागतं. ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघू. ती त्यांची फंक्शन्स आली. त्यांचं मेन फंक्शन आहे हा कायदा इम्प्लिमेंट करायला जे जे काय करायला लागेल ते सगळं करायचं त्यांनी. म्हणजे त्यांना फुल अथॉरिटी दिली. तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही स्टेट लेवलच्या अथॉरिटीज उभ्या करा, या कायद्याच्या गाईडलाईन्स प्रमाणे करा, त्याचं डेफिनेशन्स करा, त्याचं मेंबर्स कोण असेल पाहिजे हे सगळं ठरवा. आणि मुख्य म्हणजे कस्टमरला कुठं त्याच्यावर इनजस्टिस झाला असेल, त्याच्या काही कंप्लेंट असतील तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी याची राईट टिल द रूट लेवल तुम्ही ऑर्गनायझेशन फॉर्म करा, हे सगळी अथॉरिटी त्यांना दिली. या व्यतिरिक्त हाऊसिंग रिलेटेड जे जे काय पॉलिसी मेकिंग असतं मुख्य, किंवा मोठ्या शहरांमध्ये घरं कशी पाहिजेत, मिनिमम काय पाहिजे, त्याच्या क्वालिटीचं काय, त्याच्या टाइमली डिलिव्हरीचं काय, या सगळ्याच्या बाबतीत एक पॉलिसी फ्रेम करण्याची मुख्य जबाबदारी त्यांना आहे. आणि ती या रेरा कायद्याच्या चौकटीत त्यांनी फ्रेम करायची.
ऑब्विसली ही पॉलिसी ठरवतानाच त्यांना मेन फोकस ठेवायचा आहे तो कंझ्युमर्सचा इंटरेस्ट, त्यांचा कंझ्युमरच्या विरोधी काही आपण पॉलिसीमध्ये करत नाही ना, हा मुख्य आहे. कंझ्युमरचा इंटरेस्ट प्रोटेक्ट झाला पाहिजे. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये होमलेस घर अजून लोक अजून खूप आहेत. घरांची डिमांड प्रचंड आहे पण पुरवठा तेवढा होत नाही. काही बांधलेली घरं फ्लॅट्स पडून असतात पण कारण ते किमतीमध्ये बसत नाही म्हणून. पण ज्या लोकांना त्यांच्या बजेट प्रमाणे घरं पाहिजेत त्या बजेट मधली घरं होण्यासाठी ते सुद्धा एक काम, त्याप्रमाणे पॉलिसी डिफाईन करण्याचं काम या काउन्सिलचं आहे, ते आपण आधी बघितलं. तर त्या तशी पॉलिसी तुम्ही तयार केली की त्यामुळं ह्या इंडस्ट्रीची, रिअल इस्टेट इंडस्ट्रीची ग्रोथ जी आहे ती फास्ट होईल, डेव्हलपमेंट होईल. हा त्यांनी मोठं आपल्या समोर ठेवून काम करायचं आहे. त्यासाठी आवश्यक ती सगळी कायद्याने त्यांना अथॉरिटी दिलेली आहे. या व्यतिरिक्त वेळोवेळी जे काय बदल होतात सगळ्या वातावरणामधले आणि इतर गोष्टीतले, म्हणजे फायनान्शियल ग्रोथ होत जाते, तसं डिमांड बदलतात, लोकांचे इन्कम बदलतात. त्याप्रमाणे वेळोवेळी जे सेंट्रल गव्हर्नमेंट नवीन गोष्टी सांगेल की आता या पण तुमच्या कायद्यात घ्या, या काउन्सिलला सांगा, त्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रिलेटेड जे त्यांचे सजेशन असतील त्याचं सुद्धा इम्प्लिमेंटेशन करणं हे या सीएसीचं एक फंक्शन आहे. आता ही सगळी बॉडी फॉर्म झाली, मेंबर झाले, त्यांनी काम काय करायचं ठरलं. पण कुठलाही कायदा तयार केला तरी त्यासाठी सेंट्रल कायदा करणाऱ्याच बॉडीला त्याचे नियम तयार करायला लागतात. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याकडं रोड ट्रान्सपोर्टच्या बाबतीतले कायदे आहेत, पण तो कायदा वाचून सामान्य माणसाला काहीच कळणार नाही. म्हणून सामान्य माणसांसाठी नियम करायला लागतात की रस्त्याच्या डावीकडच्या निम्म्या भागातनच तुम्ही गाडी चालवायची. असा नियम असला म्हणजे लोकांना कळतं की अच्छा कायद्याचं असं म्हणणं आहे, बर मग मी आता रस्त्याच्या उजवीकडच्या भागातनं गाडी चालवणार नाही. पण तरी काही लोक चालवतील ही शक्यता लक्षात घेऊन तसे पुढचे कायदे गुन्हेगारी म्हणून तयार करायचे की रस्त्याच्या उजवीकडनं गाडी चालवला हा गुन्हा आहे, मग त्यासाठी दंड, शिक्षा जे काय असेल त्या. तसं या कायद्यामध्ये कायद्याला खूप चांगलं करावं असं वाटतंय. पॉलिसी पण ठरल्या, त्यासाठी मेंबर्स, काउन्सिल सगळं फॉर्म झालं. त्यांनी सगळ्यांनी कुठल्या नियमाप्रमाणे काम करायचं हे नियम तयार करणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि मग लोक नियमातनं पळवाटा काढतात, म्हणजेच आपण त्याला कायद्यातनं पळवाट काढली असं म्हणतो. ते नियम करतानाच त्यामुळे काळजीपूर्वक असे करायला लागतात की कोणालाही अनड्यू त्याचा जो काय त्याचा क्लेम आहे, जो काय त्याचा इंटरेस्ट आहे त्याच्यापेक्षा जास्तही काही मिळालं ना पाहिजे आणि दुसऱ्यावर अन्याय पण नाही झाला पाहिजे आणि तरी व्यवहार पुढे गेला पाहिजे, त्याची ग्रोथ झाली पाहिजे. म्हणून हे नियम महत्वाचे असतात आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंट रूल्स तयार करतं आणि मग ते स्पेसिफाय करून ते पब्लिश करतं, ज्याला नोटिफाय करणं म्हणतात. आणि याची रेकमेंडेशन दिलेली असतात सीएसईने की ह्या लाईन्स वरती नियम असले तर आम्ही याचं या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं करू शकू. कायदा झाला, सीएससी ची बॉडी झाली, त्यांची फंक्शन झाली. त्यांच्या फंक्शन्स पैकी एक काम आहे नियम काय असावे त्याबद्दल त्यांनी रेकमेंड करायचं, मग सेंट्रल गव्हर्नमेंटनी तसे नियम करायचे. इथपर्यंत आपण आलो. तरी अजून ते रूट लेवलला, स्टेट लेवलला, प्रत्येक शहराच्या लेवलला, कंझ्युमर पर्यंत, प्रत्येक डेव्हलपर पर्यंत हा कायदा अजून पोचणारी यंत्रणा पुढे तयार झाली का तर नाही. म्हणून कायद्यामध्ये पुढची प्रोव्हिजन काय केलेली आहे की हे सगळं झाल्यानंतर यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड फायनान्स आहे त्यांनी स्टेट्सना डायरेक्शन द्यायचे आहेत की तुम्ही आता तुमचं स्वतःचा रेरा कायदा तुमच्या राज्याच्या गरजेप्रमाणे थोडाफार बदल करून नवीन तुमच्या
विधानसभेत सँक्शन करा आणि त्याप्रमाणे तुमचं स्टेट लेवलचं रेग्युलेटरी अथॉरिटी एक फॉर्म करा की जी CAC सारखीच पण स्टेट लेवलला एक स्टँडिंग बॉडी असेल की जी परपेच्युअली ती बॉडी अस्तित्वात असेल. गव्हर्नमेंट बदलली काय झालं तरी तो कायदा आणि ती इम्प्लिमेंट करणारी बॉडी हे मात्र अस्तित्वात असतील. त्यातल्या एखाद्या मेंबरची डेथ झाली, चेअरपर्सन आला नाही, तरी ती बॉडी कीप्स ऑन वर्किंग. ह्यातच याचा मुख्य हे आहे. त्यामुळं ऍट एनी गिवन मोमेंट ऑफ टाइम ज्याला कुणाला अशा व्यवहारामध्ये काही कंप्लेंट करायचे त्याला नेहमीसाठी एक बॉडी आपल्या पाठीशी आहे बॉ हा दिलासा मिळतो आणि म्हणून ती बॉडी फॉर्म करावी. आणि ती त्यासाठी जे त्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं असावं काय असावं यासाठी CACचा सल्ला घेतात सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा. आणि मग स्टेटना ते प्रत्येक राज्याला हे कळवतात की तुमच्या राज्याच्या गरजेप्रमाणे तुम्ही या कायद्यात काय थोडेफार फेरबदल असतील ते करून मग ते आमच्याकडनं अप्रूव्ह करून तुमच्या राज्यापुरता वेगळा कायदा करा. तर आता राईट फ्रॉम टॉप वी आर कमिंग डाउनवर्ड टुवर्ड्स ऍक्च्युअल कंझ्युमर अँड ऍक्च्युअल प्रमोटर आणि एजंट्सच्या लेवलला आता आपण येत चाललोय. हे स्ट्रक्चर साधारण समजलं का अंकिता मॅडम? हो सर. हा, पुढे जाऊयात. ओके, नेक्स्ट. तर मग मागच्या त्याच्या ह्याच्यात सांगितल्याप्रमाणे सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांच्या मिनिस्टर फॉर हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंटला CACच्या सल्ल्याने कायद्यानेच बंधन घातलंय. काय ते कलम 20 मध्ये सेक्शन 20(1) मध्ये लिहिले की विदिन 1 इयर म्हणजे तो कायदा रेरा कायदा झाल्यापासून 1 वर्षाच्या आत सेंट्रल गव्हर्नमेंटनी सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटना स्वतःचा कायदा करून स्वतःची एक अथॉरिटी रेरा अथॉरिटी तयार करायला हळूहळू कंपल्शन करायचंय, मदत करायची, सहकार्य करायचंय वगैरे. हे ह्या कायद्यानेच सेंट्रल गव्हर्नमेंटला बंधन घातलंय. आता काही राज्यांमध्ये हाऊसिंग रिअल इस्टेट इंडस्ट्री फार मोठी नसेल, जोरात नसेल, अशी शेजारची 2 राज्य असतील समजा, तर तात्पुरतं सध्या 2 राज्यात मिळून एक सुद्धा का होईना आपण ऍटलिस्ट एक रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी, याला आपण थोडक्यात रेरा अथॉरिटी असं म्हणू. सो CAC इज ॲट सेंट्रल लेवल, रेरा अथॉरिटी इज ॲट स्टेट लेवल. तर मग त्या प्रत्येक स्टेटच्या गरजेप्रमाणे आता गोवासारखं छोटं राज्य आहे, त्यांना हे सगळं इतकं सगळं हे उभं करणं इन्फ्रास्ट्रक्चर या इम्प्लिमेंटेशनसाठी समजा परवडलं नाही. ते महाराष्ट्राच्या रेग्युलेटरी अथॉरिटीला सांगू शकतात की तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये ह्या कायद्यापुरतं आमचं पण राज्य घ्या अँड सो ऑन. किंवा 2 त्याला आपण युनियन टेरिटरी म्हणतो, केंद्रशासित प्रदेश, त्यांची व्याप्तीच लहान असते, मग तिथे एवढ्या मोठ्या बॉडीला कामच नाही जास्त काय असं होतं. मग अशा वेळेला 2 त्या एकत्र येऊन करू शकतात वगैरे. तर ह्या पुढच्या प्रॅक्टिकल डिफिकल्टी लक्षात घेऊन दिलेल्या सवलती. पण त्यांनी ह्यांच्या अथॉरिटीवर काय फरक पडत नाही. अथॉरिटी ॲज डिफाईन्ड इन द लॉ ती तशीच राहते. तर ही सुद्धा बॉडी मगाशी जसं म्हटलं CAC सारखीच इट इज अ स्टँडिंग बॉडी, म्हणजे परपेच्युअल सक्सेशननी चालू असलेली एक सतत वर्षांनी चालू असलेली, असं त्याचं मराठीत शब्दशः प्रतिशब्द आहेत, पण त्याचा अर्थ इट इज अ स्टँडिंग बॉडी. ही तयार झाली या कायद्याप्रमाणे स्टेट लेवलला. मग त्यांना स्वतःचा अथॉराइज सील म्हणजे शिक्का, नंतर पॉवर्स कशाच्या, तर रिअल इस्टेट मधल्या काही प्रॉपर्टीज मुवेबल असतील किंवा इममुवेबल असतील. मुवेबल म्हणजे मुख्यतः जमीन, इममुवेबल म्हणजे एखाद्या साईटवरची मशिनरी.
आता एखादा बिल्डर पार दिवाळखोरच झाला, गेला पळून, अशा वेळेला या अथॉरिटीला ती अख्खी प्रॉपर्टी विथ ऑल मुव्हेबल अँड इममुव्हेबल प्रॉपर्टी अक्वायर करण्याची किंवा काही दिवस स्वतःकडे होल्ड करण्याची वेळ पडली तर ती दुसऱ्या चांगल्या बिल्डरला किंवा लिलावात जो घ्यायला तयार आहे अशाला विकून टाकण्याची सुद्धा अथॉरिटी असते, आणि त्या पैशातनं त्यांनी त्या स्कीम मध्ये, पळून गेलेल्या बिल्डरच्या स्कीम मध्ये जे कस्टमर अडकलेले आहेत, ज्यांचं फ्लॅट पूर्ण होत नाही, ते फ्लॅट पूर्ण करणं, त्यासाठी जे जे काय पाहिजे ते नवीन कॉन्ट्रॅक्ट करणं वगैरे वगैरे सगळं टिल दॅट प्रोजेक्ट कम्प्लीट्स, ह्या सगळ्या अथॉरिटी ह्या रेरा म्हणजे स्टेट लेवलच्या रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीला या कायद्याने कलम 20(2) अंडर मिळालेले आहे. त्यामुळे एखादा बिल्डर जरी पळून गेला तरी पूर्वी त्याच्यात फ्लॅट बुक केलेले लोक सुद्धा आयुष्यातून उठायचे पार, कारण सगळं सेव्हिंग बुडायचं आणि तेही रस्त्यावर यायचे. आता निदान रेरा या कायद्यामुळं, या अथॉरिटीमुळं या गोष्टी हळूहळू तर काही प्रमाणात कमी होतील, कारण ते काही काळ स्वतः रेरा अथॉरिटी ही या प्रमोटर बिल्डरच्या शूज मध्ये जाऊन तो रोल निभावून, काही काळापुरता निभावून, दुसऱ्या बिल्डर अपॉइंट करून ते काम पूर्ण होईल असं बघते. हा रेरा कायद्याचा कन्झ्युमरच्या दृष्टीने जे आपण त्यांचं फंक्शन्स म्हटले की हाऊ टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द कन्झ्युमर, त्याच्यासाठी ही अथॉरिटी दिलेली, या पॉवर्स दिलेल्या आहेत. सो पॉवर टू ऍक्ट फॉर अक्वायरिंग एनी प्रॉपर्टी, होल्डिंग एनी प्रॉपर्टी, डिस्पोज ऑफ करण्यासाठी, ती प्रॉपर्टी मुव्हेबल असो इममुव्हेबल असो. म्हणजे साईट अर्धवट सोडून बिल्डर पळून जाताना काही सिमेंट तसंच ठेवले, मशिनरी राहिली आहे, शटरिंग मटेरियल आहे, त्या इममुव्हेबल प्रॉपर्टी सहित सर्व साईट ताब्यात घेण्याचे पॉवर्स यामुळं या अथॉरिटीला आहे. यामुळं कंझ्युमरचे इंटरेस्ट, त्यांचे हितसंबंध, त्यांना निदान 5 वर्षांनी का होईना स्वतःचं घर मिळण्याची एक आशा त्यातनं तयार होते, आणि हल्ली आता ते फुलफिल व्हायला लागले. हा मोठा फायदा आहे. विल मूव नेक्स्ट. आता ही रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी फॉर्म झाली, मग त्यांचं एस्टॅब्लिशमेंट काय असावी, त्यांचं ऑर्गनायझेशन कसं असावं, कॉम्पोजिशन काय असावं, मग त्याच्यात चेअरपर्सनचं क्वालिफिकेशन, मेंबर्सचं क्वालिफिकेशन, हे सगळं डिफाईन करण्यासाठी हा कायदा पुढं 21 ते 40 या कलमामध्ये स्टेप बाय स्टेप या सगळ्या गोष्टी डिफाईन करतो. म्हणजे स्टेट लेवलला जी एक परमनंट बॉडी तयार होणार आहे, त्याच्यामध्ये चेअरपर्सन आणि मेंबर्स किती काळासाठी असावे, त्यांचे अपॉइंटमेंट कोण करणार, त्यांचे सॅलरीज किती, अलाउन्सेस काय, त्यांच्या हाताखाली काम करायला त्या पुढं त्यांना अजून स्टाफ किती लागणार आहे, तो किती असावा. मुख्य म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल ज्याला म्हणतात, म्हणजे कस्टमरच्या कंप्लेंट्स नीट हँडल करून त्या अडचणी त्याच्या सोडवण्यासाठी जो काय ज्युरिस्डिक्शन ठरवून त्याप्रमाणे ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर वगैरे नेमायचा, त्याच्या हाताखाली स्टाफ द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी फॉर्म करण्यासाठी ह्या कलम 21 ते 40 यामध्ये, या कायद्यामध्येच ही अथॉरिटी वेगवेगळ्या लोकांना दिली. आणि त्यामुळं ऍक्च्युअल कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे स्ट्रक्चर उभं पाहिजे, जी मॅन पॉवर पाहिजे, जी त्यांना अथॉरिटी पाहिजे, ती सर्व प्रॅक्टिकली उभे राहायला मदत होते. तर इथपर्यंत स्टेट लेवलला दिलेलं डायरेक्शन झालं, सगळं झालं. आता त्या अथॉरिटीचं काम काय, आणि त्यांचं मुख्य काम जे आहे की स्टेक होल्डर जो असतो, त्या तिन्ही आपण स्टेक होल्डर बघितले, प्रमोटर, एजंट आणि अलॉटी, या तिघांच्या पैकी कोणाची जरी कंप्लेंट आली तरी 29(4) या कलमाप्रमाणे ह्या अथॉरिटीकडे कंप्लेंट आलेल्या दिवसापासून विदिन 60 डेज, हे मी मागच्या 1-2 सेशन मध्ये सांगितलं होतं की त्यांनी स्वतःला हे टाइम बाउंड प्रोग्राम ठरवून घेतलाय, म्हणजे यांनी स्वतःलाही अकाउंटेबल केलंय अथॉरिटीने.
की त्यांनी स्वतःनेही हे नियम पाळले तर ते नियम बाकी खाली पाळले जातील. त्यामुळे आलेली कंप्लेंट विदिन 60 days दे हॅव टू रिझॉल्व. आता बाय चान्स 60 दिवसात जर ती त्यांना सॉल्व्ह करता नाही आली तर त्यांनी त्याचं उत्तर द्यायचे वेळेवर त्यांना, की का तुम्ही हे वेळेवर, आम्ही हे करू शकलो नाही, तुमचा प्रॉब्लेम, तुमची कंप्लेंट आम्ही सॉल्व्ह का करू शकलो नाही. त्यामुळे कायद्याने या रेग्युलेटरी बॉडीला सुद्धा तेवढंच तितकंच जबाबदार धरलेलं आहे. आणि ह्यामुळं कंझ्युमरला आपण कंप्लेंट केल्यापासून 60 दिवसात 70 दिवसात का होईना ॲट द अर्लिएस्ट मला माझं उत्तर मिळणार आहे आणि मला माझं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळणार आहे, ही खात्री झाल्यामुळं रेराच्या भरोश्यावर लोक आता फ्लॅट बुकिंग करायला लवकर जातात. ज्या प्रोजेक्टमध्ये रेरा जो प्रोजेक्ट रजिस्टर झालेला आहे तिथे रिस्क आपली कमी आहे आणि म्हणून लोक आता सेव्हिंग मधले आपले काही पैसे तिकडे इन्व्हेस्ट करायला घाबरत नाहीत आणि यातनं त्यामुळे ही इंडस्ट्री वाढत जायला मदत होते. कंझ्युमरचा इंटरेस्ट पण प्रोटेक्ट झाला, इंडस्ट्रीच्या ग्रोथलाही मदत मिळाली. प्रमोटर बिल्डरचंही बुकिंग होत गेलं की त्याला मग काय, चांगला बिल्डर असतो त्याला काम करून चांगलं नाव कमवूनच पैसे कमवायचे असतात. त्यालाही वेळेवर पैसे आले तर तोही वेळेवर कामं करतो अँड सो ऑन. तर हे सगळं टाइम बाउंड केल्यामुळं हे असे एक 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 पॉझिटिव्ह चेन ऑफ ऍक्शन पुढे होत जाते. नेक्स्ट, आता या अथॉरिटीने सुद्धा त्यांना गव्हर्नमेंटला किंवा आपल्या वरच्या CSE ला काही रेकमेंडेशन देण्याचे पॉवर पण दिलेले आहेत. हे कशासाठी, तर ओव्हरऑल या इंडस्ट्रीची ग्रोथ व्हावी, ओव्हरऑल कंझ्युमरला जास्तीत जास्त चांगले चॉईस मिळावेत, रिझनेबल प्राइस मध्ये त्याला घर मिळावं, ओव्हरऑल ही इंडस्ट्री हेल्दी राहावी, ट्रान्सपरंट राहावी, एफिशियंट राहावी, कॉम्पिटेटिव्ह राहावी. लेटेस्ट जे स्पेसिफिकेशन आले असतील, चांगल्या पद्धतीच्या टाईल आल्या, चांगल्या पद्धतीची लाईट फिटिंग आली, ते कॉम्पिटिशनमुळे प्रत्येक बिल्डर ते आपल्या प्रोजेक्टमध्ये जास्तीत जास्त चांगला द्यायचा प्रयत्न करेल. या अर्थाने ती इंडस्ट्री कॉम्पिटेटिव्ह पण होते. हे सगळं करण्यासाठी वेळोवेळी सरकारला सजेशन देण्याचे अधिकार या रेग्युलेटरी अथॉरिटीला आहेत. त्यामुळं काय होतं, प्रत्येक प्रोजेक्ट मागच्या प्रोजेक्ट पेक्षा पुढचा प्रोजेक्ट हा स्पेसिफिकेशन वाईज अपग्रेड झालेला असतो बऱ्याच वेळा, आणखीन सोयी सुविधा चांगल्या, जास्त कॉस्ट न वाढवता, आणि यातनं लोकांना गुड सर्व्हिस ॲट अ लेसर कॉस्ट असं हळूहळू डे बाय डे वाढत जातं. त्या बाबतीत त्यांनी जे सजेशन्स करण्यासाठी कुठल्या एरियाजमध्ये तुम्ही देऊ शकता, कुठल्या सब्जेक्टवर, पहिला आहे प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ द अलॉटीज, प्रमोटर अँड रिअल इस्टेट एजंट, म्हणजे तिन्ही स्टेक होल्डर्सच्या इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी अजून या कायद्यात काही बदल हवेत का, ही सजेशन ते देऊ शकतात. दुसरं म्हणजे रेराचं सुद्धा क्लिअरन्स पटकन मिळावं, उगीच जास्त ऑफिसेसमध्ये फिरायला लागू नये. हे जर लवकर झालं तर प्रोजेक्ट लवकर कम्प्लीट, टाइमली कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट असं शेवटी आहे त्याच्यात. म्हणजे ह्यासाठी एक सिंगल विंडो परमिशन सिस्टीम असली की एकदाच तुम्ही रेराला हा फॉर्म आणून द्या की रेरा विल टेक केअर ऑफ ऑल द अदर डिपार्टमेंट्स अँड विल सी दॅट युअर प्रोजेक्ट इज अप्रूव्ड विदिन ॲज शॉर्ट ॲज टाइम ॲज पॉसिबल. याचबरोबर प्रोजेक्ट रजिस्टर व्हायला, प्रोजेक्ट त्या ह्याच्यावर अपलोड व्हायला लवकर मदत झाली, त्यामुळे टाइमली कम्प्लिशन मिळेल. पण साथोसाथ जर कंझ्युमरच्या कंप्लेंट यायला लागल्या, त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म पाहिजे, एखादा मेकॅनिझम पाहिजे, म्हणून ती त्याच्या बाबतीतही सजेशन देण्याची अथॉरिटी यांना आहे. ते तिसऱ्या मुद्द्यात लिहिले, क्रिएशन ऑफ अ ट्रान्सपरंट अँड रोबस्ट ग्रीव्हन्स रिड्रेसल म्हणजे कस्टमर चे कंप्लेंट सॅटिस्फाय करण्याचं मेकॅनिझम against act of omission and commission of competent authorities and their officials. म्हणजे ह्या अथॉरिटीचे जे काय ऑफिस असतील लोकल,
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतील समजा किंवा कुठं असतील, त्यातलं काही लोकांचं ओमिशन, काही लोकांचं नवीन कमिशन करा. कमिशन म्हणजे कमिशन खाणे या अर्थाने नाही, तर इथे हा नवीन लोक आणा, इथं मॅनपॉवर कमी आहे वगैरे वगैरे. ही सजेशन सुद्धा ही रेरा अथॉरिटी देऊ शकते. पुढचं मुद्दा, याच्यात अजून त्यांना 3 सब्जेक्ट दिलेत पुढं, ते आपण बघतोय की ज्याच्यावर ते सजेशन्स द्यावीत असं सरकारचीच अपेक्षा आहे. तर आता नुसतं फ्लॅट विकत घेणाराच असतो असं नाही, नुसते इन्व्हेस्टर्स सुद्धा असतात. त्यामुळे त्या इन्व्हेस्टर्सचे पैसे बुडणार नाहीत यासाठी काय अजून तुम्हाला नियमात चेंजेस पाहिजेत का, बदल हवेत का, ऍडिशन डिलिशन्स हवेत का, याबद्दल सुद्धा मेजर्स टू एनकरेज इन्व्हेस्टमेंट इन द रिअल एस्टेट सेक्टर. त्याचबरोबर जे जेन्युइन बायर्स आहेत, ज्यांना घराची गरज आहे पण पुरेसे पैसे नाही, त्यांना फायनान्शियल असिस्टन्स देण्यासाठी लोन, कमी व्याजाच्या दराने लोन कसं मिळवून देता येईल यासाठी जे एफर्ट्स पाहिजे, त्या बाबतीतही ह्या कायद्यात काय सुधारणा करता येतील, काय ऍडिशन्स करता येतील याबद्दल ते सजेशन्स देऊ शकतात. आता जो आत्ताच्या काळात पुढचा एक महत्वाचा मुद्दा झाला आहे, एन्व्हायरमेंटल लॉसेस, ते मिनिमाइज करण्यासाठी एन्व्हायरमेंटली सस्टेनेबल अँड अफोर्डेबल हाऊसिंग यासाठी काय याऐवजी हे मटेरियल वापरा, या पद्धतीच्या या पद्धतीने बांधा, अशी जी काय सजेशन असतील त्यासाठी अप्रोप्रिएट कन्स्ट्रक्शन मटेरियल्स, पिक्चर फिटिंग या बाबतीत, आणि कन्स्ट्रक्शन टेक्निक सुद्धा, बांधण्याची पद्धतच बदला, तुम्ही त्यातलं तंत्रज्ञान नवीन आणा वगैरे, अशी सगळी सजेशन्स ही अथॉरिटी देऊ शकते. आणि पुढचा मुद्दा आता येतोय, तो आता हळूहळू इम्प्लिमेंट होणार आहे. ह्यापैकी मॅक्झिमम रूल्स व्यवस्थितपणे जास्त मागं न लागता पाळणारे जे बिल्डर असतील आणि त्यांचे जे प्रोजेक्ट असतील, ज्याच्यात क्वालिटी पण अश्युर्ड आहे, अशा प्रोजेक्टला ग्रेडिंग काही करता येईल का, या बाबतीतही ते सजेशन देऊ शकतात. म्हणजे 4-5 प्रोजेक्ट शेजारी शेजारी चालले तर कंझ्युमर कन्फ्युज होतो, यातलं कुठलं मी बुकिंग करू. काही वेळेला खराब काम असतं, वर्करने ते बाहेरनं चकाचक केलेलं असतं, आतमध्ये काय माहित नसतं, धड त्याची खात्री नसते, पण तिथे रेट कमी आहे, तर कंझ्युमर ऑब्विसली तिथे अट्रॅक्ट व्हायची शक्यता असते. तर अशा वेळेला जर या अथॉरिटीने, रेरा कायद्यानेच त्यांचं ग्रेडिंग केलं असेल की A1 म्हणजे तुम्हाला A1च सगळ्या सर्व्हिसेस असलेला आम्ही प्रोजेक्ट त्याला नाव देतोय, हा A1, त्याला ग्रेड देतोय A1, असं उदाहरण म्हणून सांगतो मी. मग त्याच्यापेक्षा थोडा इन्फिरियर तो A2, की त्यांनी थोडे कमी नियम पाळलेत. तर असं काही ग्रेडिंग करावं का ऑन व्हेरियस पॅरामीटर्स ऑफ डेव्हलपमेंट, इन्क्लुडिंग व्हेरियस डेव्हलपमेंट्स मधलं क्वालिटी एक आहे, टाइमली डिलिव्हरन्स आहे, आणि पुढं आपण जे मागं ह्याच्यात बघितलं की 5 वर्ष त्याचा डिफेक्ट्स लायबिलिटी पिरियड आहे, म्हणजे त्या काळातही त्यांनी जर चांगली सर्व्हिस दिली, वेळेच्या वेळेला डिफेक्ट्स रिपेअर करून दिले, तर तो बिल्डर, तो प्रमोटर याला वरच्या ग्रेडमध्ये रँकिंग होऊ शकतं, आणि हे रेकमेंड करण्याचे अधिकार रेराला द्यावेत, असं काही रेकमेंडेशन ही बॉडी करू शकते. आता हे सगळं वरपासून खालपर्यंत स्ट्रक्चर आलं, कायदा झाला, बॉडी अशी स्टेट लेवलला असावी, हे सगळं ठरलं. याच्यात महाराष्ट्र सगळ्यात पुढं होता. महाराष्ट्राने मग त्या रेरा कायद्याच्या लाईन्स वरती महाराष्ट्राच्या लेवलचा रेराचा कायदा एक स्वतःचा पास करणं या कायद्याप्रमाणेच ठरलेलं होतं. तसं स्वतःचा कायदा पास केला, रेरा अथॉरिटी फॉर्म केली, त्यांचे नियम, त्यांचे सॅलरी, त्यांचे भत्ते, त्यांना किती वर्षाचं टेन्युअर असावं वगैरे 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 सगळं डिफाईन करून हे रेग्युलेटरी अथॉरिटी फॉर महाराष्ट्र जी केली, त्याला त्यांनी नाव दिले महारेरा. तर महाराष्ट्रापुरतं आपण जेव्हा रेरा म्हणतो तेव्हा महाराष्ट्रापुरतं वी आर इन द ज्युरिस्डिक्शन ऑफ महारेरा. मग या महाराष्ट्राने केलेल्या कायद्याप्रमाणे त्या
महारेराचंही ज्युरिस्डिक्शन सगळ्या जिल्ह्यांना लागू आहे का, ग्रामीण भागाला लागू आहे का नाही, का काय आहे, का फक्त मेट्रोपॉलिटन सिटीलाच, हे ज्युरिस्डिक्शन हे ठरवायला लागतं. ते सगळं ठरवून दिलेलं आहे या कायद्यानेच. म्हणजे त्याची कायदेशीर हद्द ठरली, त्याचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ठरलं, रूल ठरले, चेअरपर्सन मेंबर यांची अपॉइंटमेंट झाली, आणि मग हे पब्लिक डोमेन मध्ये सगळी माहिती आणण्यासाठी महारेराची स्वतःची वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे ऍट एनी गिव्हन मोमेंट ऑफ टाइम तुम्ही जस्ट नेटवर जायचं, महारेराची साईट उघडायची, ऍट वन क्लिक तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातलं चॉईसेस तो देतो. कुठल्या जिल्ह्यातली माहिती पाहिजे, कुठल्या शहरातली, त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करत गेलो की सर्व माहिती मोस्ट ऑफ द टाइम्स मोस्टली अपडेटेडच असते ती. एखाद्या बिल्डरनी जर वेळेवर माहिती दिली नसेल तर ती फक्त थोडी बॅकडेटेड असते, तो बिल्डरचा फॉल्ट असतो, त्याच्यात महारेराची काही चूक नाही. पण त्यामुळे जास्तीत जास्त अपडेटेड माहिती महारेरावर खात्रीशीरपणे मिळते. मग अशा रीतीने आपलं महारेरा महाराष्ट्राच्या लेवलला फॉर्म झालेलं आहे. आता या महारेराच्या फंक्शन्स पैकी महत्वाचं काय आहे, टू प्रोटेक्ट कंझ्युमर्स इंटरेस्ट. त्यातलाच एक भाग काय आहे की कंप्लेंट्स रिट्रेसल, कंप्लेंट सॉल्विंग मेकॅनिझम त्यांनी काय केलंय. नसेल केलं तर फॉर्म करायचं, असं त्यांनी ते फॉर्म केलं. त्यांच्यासाठी आवश्यक तो स्टाफ, त्यांना ऑफिस आणि सगळ्या भानगडी, ही सगळी यंत्रणा उभी राहण्यासाठी जे जे काय लागतं ते त्यांनी उभं केलं. त्यामुळं महाराष्ट्रापुरतं महारेरा इज व्हेरी मच ऍक्टिव्हली सॉल्विंग द प्रॉब्लेम्स. आणि त्यांनी स्वतःवरच बंधन घालून घेतले की आम्ही 60 दिवसाच्या आत कंप्लीट सॉल्व्ह केलीच पाहिजे. अगदीच शक्य नसेल तर वेळेच्या वेळेला उत्तर दिलं पाहिजे की हे अशा अशा कारणामुळं आम्हाला कंप्लीट सॉल्व्ह करायला वेळ लागतोय. म्हणजे निदान कंप्लेंट जो आहे तो अंधारात राहत नाही, आता मी कुठे जाऊ असं डोकं त्याचं फिरत नाही. नाहीतर लोक मॅड होतात की एवढ्या मी कंप्लेंट घेऊन झाल्या आता काहीच होत नाही. तसं महारेराच्या बाबतीत होत नाही. महारेरा इज कायद्यानेच त्यांना प्रॉम्प्ट राहावं लागतं आणि दे आन्सर, दे रिझॉल्व द टोटल प्रॉब्लेम ॲज फार ॲज पॉसिबल विथ म्युच्युअल कन्सेंट्स. म्हणजे कन्सर्न पार्टीजना एकत्र आणून शक्यतो त्यांनी आपापसातच हे मिटवावं यासाठी फक्त मध्यस्थी करते, म्हणजे मग कोर्टबाजी टळते. त्या व्यतिरिक्त मग काय मेकॅनिझम आहेत ते आपण उद्याच्या पुढच्या भागात बघणार आहोत. पण हे मुख्य काम की असं मेकॅनिझम उभा करणं हे महारेराने केलेलं आहे ऑलरेडी, आणि इट इज वर्किंग प्रॉपरली ऑल ओव्हर महाराष्ट्र. जिथं जिथं रेराचं ज्युरिस्डिक्शन आहे तिथं सगळीकडं इट इज वर्किंग, इट इज ऍक्टिंग प्रॉपरली. आणि त्यामुळं customers are very much happy than definitely than what the scenario was before RERA. ओके अंकिता मॅडम, समजलं इथपर्यंत? अंकिता मॅडम, आवाज हो येतोय सर. माझा? हो सर, येतोय हा, सर आवाज. सीएससी पासून आपण महारेरा पर्यंत कसे आलो हे फ्लो सगळा कळला. हो सर. हो सर. हा, आता यातला जो कंप्लेंट सॉल्व्ह करण्यासाठी जो मेकॅनिझम आहे, ती एकूण ऑर्गनायझेशन कशी आहे ती दॅट विल सी इन द नेक्स्ट. हे ही थोडी मी स्लाइड मोठी अजून करता आली तर बघतो. ओके सर. हा, तर इथे हे तुम्हाला दिसते चेअरमन, वरती लिहिले, सगळ्यात वर लिहिले ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर ऑफ महारेरा. हो सर. ओके, ओके सर. सगळ्यात वर चेअरमन आहे, त्याच्या खाली मेंबर 1, मेंबर 2 आणि ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर, म्हणजे जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ऍडज्युडिकेशन करतो, ही कंप्लेंट व्हॅलिड आहे का नाही इथपासून तो सगळं ठरवतो, आणि मग तो रिक्वायर्ड त्या फोरम कडे पाठवतो ती कंप्लेंट. So he is the adjudicating officer. असे मिनिमम हे 3 मेंबर 1, 2, 3 जरी लिहिलं असलं तरी एक सिम्बॉलिक आहे. मेंबर्स कुड बी मोर ऑल्सो. पण ह्यातला
ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर हा कस्टमरच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मग चेअरमनच्या बरोबर त्याच्या हाताखाली सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी. इनिशियली हे जेव्हा फॉर्म झालं तेव्हा पुणे आणि नागपूरमध्येच फक्त डेप्युटी सेक्रेटरी होते सेक्रेटरीच्या हाताखाली, कारण इथे कामाचं व्हॉल्यूम आणि पुणे एकदम ह्या कडेला आहे, नागपूर त्या कडेला, मधले त्यांना ज्युरिडिक्शन वाटून दिलं, तर हे जिल्हे यांच्याकडे, ते जिल्हे त्यांच्याकडे वगैरे. त्यामुळे चेअरमन, त्याच्याखाली 3 मेंबर, चेअरमनचे एका बाजूला त्याचे सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, वन लोकेटेड इन पुणे, द अदर इन नागपूर. मग सेक्रेटरीच्या अंडर 4 डिपार्टमेंट दिसतात आपल्याला. फायनान्स विंग, की दे लुक आफ्टर वेदर फायनान्शियली दॅट प्रोजेक्ट इज गोइंग ऑन वेल ऑर नॉट. दुसरी आहे लीगल विंग, दे चेक वेदर दॅट प्रोजेक्ट इज लिगली व्हॅलिड, लिगली ज्याला आपण म्हणू देर इज नथिंग इलिगल इन दॅट प्रोजेक्ट, हे चेक करण्याचं काम लिगल विंगचं. तिसरी आहे टेक्निकल अँड ऍडमिनिस्ट्रेशन विंग, म्हणजे रेरा कायद्याप्रमाणे स्ट्रक्चरल इंजिनियरनी स्टॅबिलिटी सर्टिफिकेट द्यायला लागतं. प्रमोटरने स्वतःचा इंजिनियरचं नावासकट रजिस्ट्रेशन करायला लागतं. दे लुक आफ्टर द टेक्निकल साइड ऑफ द प्रोजेक्ट. त्यांनी केलेले रिपोर्ट बरोबर आहेत की नाही हे चेक करण्याचं काम टेक्निकल अँड ऍडमिनिस्ट्रेशन विंग करते. आणि ह्या सगळ्याला लागणारं IT चं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बघण्यासाठी IT विंग आहे. दॅट IT विंग कस्टमरसाठी, म्हणजे तिन्ही स्टेक होल्डर्ससाठी मोस्ट कस्टमर फ्रेंडली किंवा युजर फ्रेंडली असे सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करता येईल, सो दॅट फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इज प्रॉपर अँड फास्टर, आणि म्हणून त्याचा इफेक्ट वाढेल अशा पद्धतीचं हे IT विंग काम बघतं. आता ह्या सगळ्या याच्यात आपल्याला तिघांच्याही दृष्टीने, म्हणजे प्रमोटर, एजंट आणि कस्टमर याच्या दृष्टीने कधी ना कधीतरी ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर पर्यंत जायची वेळ आली, तर ऍडज्युडिकेटिंग ऑफिसर नक्की या ऑर्गनायझेशन मध्ये कुठे आहे त्यात तुम्हाला कळलं, तर आपण कंप्लेंट केल्यानंतर त्याचं पुढं ऍडज्युडिकेटिंग ऑफिसरच्या थ्रू त्या कंप्लेंटचं पुढं काय काय होतं, हाऊ दॅट कंप्लेंट इज सॉल्व्ड वगैरे. मग महारेराचं जनरल हे स्ट्रक्चर जरी असलं, एकूण ज्युरिस्डिक्शन काय आहे, त्यांचे स्वतःचे नियम काही फार वेगळे आहेत का रेरा कायद्यापेक्षा, आणि त्यांच्या सिस्टीमवर जाऊन आपण आपला प्रॉब्लेम कसा पुटअप करायचा वगैरे. आणि त्याचं प्रत्येकाचं नियम काय आणि अधिकार काय. नियम अधिकार एक मोठी आपण आधी सगळ्यांचे बघितलेले आहेत, पण आता महारेराने काय मुद्दाम खास वेगळं केले का महाराष्ट्राच्या गरजेसाठी. कारण आपलं मुंबईसारखं टाउनच इतकं एक मेट्रोपॉलिटन शहर, म्हणजे ते युरोपातल्या एखाद्या देशा एवढं आपलं मुंबई आहे ची लोकवस्ती. अशा ठिकाणी काही वेळेला नियम काही वेगळे बदलायला लागतात, काही खास नियम करायला लागतात. तसं काही केलंय का, हे जे सगळं महारेरा आणि त्यानिमित्ताने एकूण रेग्युलेटरी अथॉरिटी त्या स्टेट लेवलची यांचं फंक्शनिंग कसं चालतं हे उद्या आपण बघणार आहोत. तर ते उद्या 1 तासात संपणार नाही असं मला वाटत होतं, आणि ते बहुतेक अवघडच आहे 1 तासात हे संपणं. कदाचित परवाचाही दिवस लागेल आपल्याला, पण आजचं आपलं मेन CACचं जे टॉपिक होतं ते CAC ला मात्र एवढा वेळ लागणार नव्हता, म्हणून ह्या महारेरापर्यंतची या अथॉरिटीचे इंट्रोडक्शनचं पार्ट मी आज घेतलेला आहे. यांची फंक्शन्स, यांच्या ड्युटीज हे आपण उद्यापासून जमलं तर उद्याच्या 1 दिवसात, नाही तर थोडं राहिलं तर परवा बघणार. इथपर्यंत समजलं अंकिता मॅडम? हो सर, हो सर. हा, काही शंका, क्वेश्चन नाही सर. नाही आहे ना? नाही सर, नाही सर. हा, अर्चना मॅडम? हा सर. हा, आय हॅव फिनिश नाव. अंकिता एकटीच मला वाटतं अटेंड करतायत मॅडम, त्यांना काही आता क्वेश्चन्स नाही आहेत. शी हॅज अंडरस्टूड दिस लॉ अप टिल दिस नाव. सो वी विल स्टॉप नाव. चालेल ना सर. ओके, हो, चालेल. ओके, गुड नाईट. थँक्यू. थँक्यू गुड सर. नाईट सर. थँक्यू सर. गुड नाईट.